नाशिक शहरामध्ये धार्मिक स्थळ काढण्यावरून सध्या तणाव दिसून येतोय। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये एक महत्त्वाची बैठक याच प्रश्नांवरून आता होणार आहे। देवयानी फरांदे, तुषार भोसले, संदीप कर्णिक या बैठकीला उपस्थित असतील। कारवाई पूर्ण झाल्याची महानगरपालिका प्रशासनाने माहिती दिलेली आहे। संपूर्ण अतिक्रमण जोपर्यंत काढलं जात नाही तोपर्यंत आपण हटणार नाही असा हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी त्यांचा निर्णय घेतलेला आहे। मुकुल कुलकर्णी आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। मुकुल, महानगरपालिका म्हणते आमची कारवाई संपली, पण नक्की नेमकं काय घडलेलं आहे? हिंदुत्ववादी संघटनांचं त्यावरती नेमकं काय म्हणणं आहे? अमोल, सकाळी 7 वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली होती आणि दुपारी 2 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 7 तास ही कारवाई सुरू होती आणि त्यानंतर कारवाई थांबवण्यात आली। कारवाई पूर्ण झाल्याचं महापालिका प्रशासनाच्या वतीनं जाहीर करण्यात आलं। त्यावरच हिंदुत्ववादी संघटना भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी आक्षेप घेतलेला आहे। संपूर्णपणे ती जे धार्मिक स्थळ आहे ते अनधिकृत आहे, ते संपूर्ण त्याचं अतिक्रमण काढलं जावं ही मागणी हिंदुत्ववादी संघटनांची, भाजपच्या लोकप्रतिनिधींची आहे। मात्र पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर महापालिका प्रशासन यांच्या वतीनं कारवाई पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे। याच जो वाद आता यामुळे नवीन निर्माण झालेला आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी नाशिकच्या पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोलीस आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये ही आता बैठक होत आहे। यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी पण आहेत, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आहेत, त्याचबरोबर महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री या देखील उपस्थित राहणार आहेत आणि काही स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित राहतील। आता पोलिसांना त्याचबरोबर महापालिका प्रशासनाला काही वेळाचा अवधी पाहिजे आहे। इथून पुढची जी कारवाई आहे त्यामध्ये काही जे काही तांत्रिक बाबी निर्माण झालेल्या आहेत त्या कशा सुधारता येतील या संदर्भात थोडा वेळ महापालिका प्रशासनाला पाहिजे आणि हाच वेळ आता हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपकडनं दिला जातो का हे बघणं महत्त्वाचं आहे। देवयानी फरांदे यांनी 4 वाजेपर्यंतची मुदत दिलेली होती। 4 वाजेपर्यंत संपूर्णपणे अतिक्रमण हे काढलं जावं ही त्यांची मागणी होती। आता ह्या सर्वच मागण्यांवर आणि प्रश्नांवर आता थोड्याच वेळात बैठक होणार आहे। निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू मुकुल, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।